थंडी गेली का नाही? कशाला येते थंडी? एवढ्या टाळ्या वाजविल्या सांना. नाही नाही श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. एकदा असं म्हणून घ्या. एकदा असं म्हणून घ्या. एकदा म्हणा एकदा मग. तुम्ही पुढे पब्लिक माग बोला. टाळमर्द वाजू नाही काही नाही. बरोबर. जय राम जय जय राम बोला. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम बोला. जेवण केलं नाही ह्याने. वा 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 वा. जेवण नाही केलं ह्याने. आ? जेवण केलं नाही. मला कसं म्हणता येईल अण्णा? लोटांगण घालतो सगळ्यांपुढं. विठाला विठाला वा. सर्वांना खूप खूप धन्यवाद. प्रभू रामचंद्राचं शबरीने भजन केलं. तहान भूक रात्रंदिवस विसरून त्या प्रभूचं नामचिंतन केलं. 2 मिनिटाचं आपण भजन केलं तर आपला आळस बाजूला गेला, आपली झोप बाजूला गेली. ज्या शबरीने सर्वस्वाचा त्याग करून त्या प्रभूचं चिंतन केलं असेल तिची काय अवस्था झाली असेल. पण माझा एक आपल्या सगळ्यांना प्रश्न आहे. काया वाचा मनानं ध्यास घेऊन शबरीने प्रभूचं चिंतन केलंय, प्रभूचं नामचिंतन केलंय. त्या प्रभूबद्दल अंतकरणात प्रेम आहे. आता माझा तुम्हाला सर्वांना प्रश्न आहे. ज्या प्रभू परमात्म्याबद्दल शबरीच्या अंतकरणात प्रेम आहे, तो प्रभू परमात्मा शबरीने पाहिलेला आहे का न पाहिलेला आहे? नाही पाहिलं. आ? न पाहिलं. न पाहिलेला आहे. जो परमात्मा पाहिला नाही, कधीच बघितला नाही, पण तरी सुद्धा त्याच्याबद्दल शबरीच्या अंतकरणात प्रेम आहे. याला तर पूर्वराग म्हणायचं. विठाला विठाला हो. अर्थात न पाहिलेला न भेटलेला परमात्मा, पण त्याच्याबद्दल जर अंतकरणात प्रेम असेल तर त्या प्रेमाचं नाव आहे पूर्वराग. दुसरा प्रकार प्रेमाचा मिलन राग. कशाला म्हणतात मिलन राग? प्रत्यक्ष देवाचं मिलन झाल्यानंतर, प्रत्यक्ष देवाची अनुभूती आल्यानंतर किंवा सगुण साक्षात्कार परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यानंतर जी उत्कट प्रेमाची अवस्था निर्माण होते, त्या अवस्थेचं नाव आहे मिलन राग. विठाला विठाला 6 महिन्याची खरतड तपश्चर्या केल्यानंतर ज्यावेळेस चतुर्भुज परमात्मा ध्रुव बाळाच्या समोर प्रगट झाला, त्यावेळेस लखलखीत तेज असं समोर प्रगटल्याबरोबर हे काय आहे काही कळत नव्हतं ध्रुवाला. ध्रुव थरथरा कापायला लागला. शंख चक्रा गदांनी युक्त चतुर्भुज परमात्म्याचं स्वरूप पाहून थरथरा कापायला लागला. ध्रुव अंग रोमांचित झालं, कंठ सदगदित झाला, थरथरते ओठ थरथरायला लागले आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या. काय बोलावं, काय म्हणावं, कुठला शब्द बाहेर काढावा काहीच ध्रुवाला कळेनासं झालं. कोण पाहिल्यानंतर? प्रत्यक्ष देव समोर प्रगटल्यानंतर ही ध्रुवाची अवस्था झाली. अष्टसात्विक भाव निर्माण झाले. तुकोबारा या अवस्थेचं गोड वर्णन करतात. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे. हृदयी प्रगटे हृदयी प्रगटे राम रूप, मग राम नामे उपजे आवड, मग राम नामे
प्रगटे हृदये प्रगटे रामरूप. ही अवस्था म्हणजे मिलन रागाची अवस्था आहे. ध्रुव बाळावरती ही अवस्था आपल्याला पाहायला सापडते. नंतर मग देवाने आपला शंख त्याच्या गालाला लावला आणि मग ध्रुवाने स्तुती केली. योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वदाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगाद्य प्राणाम नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. ही स्तुती नंतर आहे, पण याच्या अगोदर जी ध्रुव बाळाची अवस्था निर्माण झाली त्या अवस्थेचं नाव आहे मिलन राग. विठाला देव भेटण्यापूर्वीचं प्रेम पूर्वराग, प्रत्यक्ष देव भेटल्यानंतरचं प्रेम मिलन राग. तिसरी अवस्था आहे, भेटला होता तो देव परमात्मा भेटला होता, पण भेटलेला देव पुन्हा भेटावा म्हणून जी अंतकरणात तळमळ निर्माण होते, जे प्रेम निर्माण होतं, त्या अवस्थेचं नाव आहे विरह राग. विठाला विठाला अनेक सद्भक्तांच्या साधू संतांच्या जीवनामध्ये हा विरह राग आपल्याला पाहायला सापडतो. जो परमात्मा अनेक प्रकारचे सायास करूनही भेटत नाही, तो परमात्मा भेटतो, आनंद होतो, परंतु दूर गेल्यानंतर त्याच्याही पेक्षा जास्त दुःख होतं. विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये हा विरह आपल्याला पाहायला सापडतो. माऊली म्हणतात, मला परमात्मा भेटला होता. जो परमात्मा अष्टांग योगाची सायास करून साधना करणारे जे योगी आहेत त्यांनाही दुर्लभ आहे असा परमात्मा मी डोळ्याने पाहिला. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की बुद्धिरूपी सखयेला म्हणतात ज्ञानोबाराय, ए सखये, योग्यांना दुर्लभ असणारा परमात्मा मी पाहिलाय. योगिया दुर्लभ तोया देखिला साधनी, योगिया दुर्लभ तोया देखिला साधनी, योगिया दुर्लभ तोया देखिला साधनी, योगिया दुर्लभ तोया देखिला साधनी. पाहता पाहता मना न पुरे धनी, पाहता पाहता मना न पुरे धनी, देखिला देखिला मैया देवाचा देव विठ्ठला संध्य हो निमाली तुझे पण. देखिला देखिला देवाचा देव विठ्ठला संदेह निमाले निमाले तुझे योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, पाहता पाहता मन न पुरे धनी. पाहिला मी तो परमात्मा, आनंद झालाय मला, पण तोच परमात्मा जेव्हा ज्ञानोबरायापासून दूर गेला, ज्ञानोबरायाला सुखाचे उपचार सुद्धा सुखाचे वाटत नव्हते. चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी. वास्तविक चंदन हे शीतलता देणार आहे, अत्यंत शीतलताने युक्त असणार चंदन, पण माऊली म्हणतात मला ते पोळायला लागलंय. का? कारण मला हे सुखाचे उपचार नाही पाहिजेत, मला तो पाहिलेला परमात्मा पाहायचा आहे, भेटलेला परमात्मा मला भेटावा ही तळमळ आहे. एवढंच काय, सर्वात निकृष्ट समजल्या जाणाऱ्या कावळ्याला सुद्धा ज्ञानोबाराय बोलतात विठाला विठाला बैल दोघे काऊ कोकत आहे, शकून गे माय सांगत आहे. अर्थात ज्या वेळेस विरहामध्ये एखादा भक्त सापडतो, फक्त तळमळ असते, त्या देवाने आम्हाला भेट द्यावी, त्याची मला भेट झाली पाहिजे. आणि हेच विरहाचं दुःख आज तुकोबारायांवरती आहे. भेटला होता देव, बालवेश घेऊन श्री हरी भेटला, झाली होती देवाची भेट,
परंतु योगायोगाने भेटलेला परमात्मा जेव्हा दूर गेला मग मात्र मनाची कासावीस अवस्था झाली. अरे आता होता, आता मी पाहिला होता बालरूपामध्ये सुकुमार असं सगुण साकार रूप त्यानं मला दाखवलं, पण तो परमात्मा माझ्यापासून दूर गेला. कुणाला म्हणावं? म्हणून तुकोबाराय डोळे झाकतात, हात जोडतात आणि जो परमात्मा काही क्षणापूर्वी भेटला होता त्या परमात्म्यासमोर आपली तळमळ व्यक्त करतात अभंगाच्या पहिल्या भेटी लागी जीवा लागली आस, भेटी लागी जीवा 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 लागली आस, भेटी लागी जीवा लागली आस, भेटी लागी जीवा 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 लागली आस, भेटी लागी जीवा लागली आस, भेटी लागे जीवा लागली आस, भेटी लागे जीवा लागली आस, भेटी लागे जीवा 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 लागली आस, आहे रात्रंदिवस वाट तुझी, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, आहे रात्रंदिवस वाट तुझी, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, भेटी लागी जीवा लागली जे आता, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, भेटी लागे जीवा लागली से आता, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, वाट तुझी, वाट लागी वाट तुझी. भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. देवा अरे तुझ्या भेटीची आस मला लागलीये, तुला भेटायचंय मला. पाहिलं होतं रे तुला, पण पाहिलेला तू आता माझ्यापासून दूर गेलास ना. पुन्हा एकदा मला ते रूप पाहायचंय, पुन्हा एकदा मला तुझं दर्शन घ्यायचंय, कारण तुझ्या दर्शनाची मला आशा लागलीये. भेटी लागे पंढरीनाथा, 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 हे जीवा लागली तळमळ व्यथा, जीवा लागली तळमळ व्यथा, कधी कृपा करीशी दे मदतीनाचे धावते, जीवा लागली तळमळ व्यथा, जीवा लागली तळमळ व्यथा, हरे कृपा करील मला, मदतीनाचे लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा. रे अत्यंत तळमळ होती रे माझी, तुझ्या भेटीची आस मला लागलीये. कारण भेटी लागी जीवा लागली से आस, इथं आस शब्दाचा अर्थ आहे आशा. तुझ्या भेटीची आशा मला लागलीये. आता तुकोबाराय आशा मला आहे असं म्हणतायत, मला तुझ्या भेटीची आशा आहे असं जर महाराज म्हणत असतील तर महाराजांचे असे कितीतरी आपल्याला अभंग सापडतात
की त्या आशेचा निषेध स्वतः महाराजांनी केला आहे. विठाला विठाला अनेक प्रमाणाच्या माध्यमातून आशा वाईट आहे, आशा नकोय, आशा दुःखाला कारणीभूत आहे असे प्रमाण आपल्याला सापडतील. पण इथं तर स्वतःहून म्हणतात की माझ्या ठिकाणी काय आहे, आशा आहे. मग नेमकी आशा चांगली का आशा वाईट? आशा नेमकी चांगली का आशा वाईट, हे आशा या शब्दावरून नाही ठरत. ऐका, आशा एका शब्दावरून ती चांगली का वाईट ठरत नाही. असे काही काही शब्द आहेत. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. उदाहरणार्थ व्यसन. व्यसन हा शब्द आहे. व्यसन म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये तिरस्कार येतो, वाईट आहे, खराब आहे, बेकार आहे व्यसन म्हटलं की. पण व्यसन हे चांगलं का वाईट हे व्यसन शब्दावरून नाही ठरत. लक्ष देऊन ऐका. व्यसन कशाचं याच्यावरून ते चांगलंय का वाईट ठरतं. विठाला एखाद्याला दारू पिण्याचं व्यसन आहे, एखाद्याला पत्ते खेळण्याचं व्यसन आहे, एकाला गांजाचं व्यसन आहे. हे व्यसन आले की आपण त्याला वाईट म्हणतो, तिरस्कृत करतो. पण गृहीत धरा, एखाद्याला अभ्यास करण्याचं व्यसन आहे, एखाद्याला वाचनाचं व्यसन आहे अण्णा, एखाद्याला देवाचं सतत नामचिंतन करण्याचं व्यसन आहे, त्याला कसं काय आपण वाईट म्हणणार? नाही. अभ्यासाचं असेल किंवा हरिभक्तीचं व्यसन असेल तर त्याला आपण वाईट म्हणू शकत नाही. आणि म्हणून एका ठिकाणी संस्कृत मध्ये श्लोक आहे, सुभाषितकार म्हणतात, जगाच्या पाठीवर अनेक व्यसन आहेत, पण या अनेक व्यसनामध्ये 2 व्यसन अत्यंत श्रेष्ठ आहेत जी माणसाने करावी. ऐका, व्यसनानी संती बहुशो व्यसनम द्वयमेव केवलम. ऐका, व्यसनानी संती बहुशो व्यसनम द्वयमेव केवलम विद्याभ्यसनम व्यसनम यद्वा हरिपाद सेवनम व्यसनम. विठाला विद्याभ्यसनम व्यसनम यद्वा हरिपाद सेवनम व्यसनम. व्यसनानी संती बहुशो. अरे भरपूर व्यसन आहे, भरपूर व्यसन आहेत. पण या भरपूर व्यसनामध्ये करण्यासारखी जर व्यसन कुठले असतील, एकतर अभ्यासाचं व्यसन करा, नाही तर हरिभक्तीचं म्हणजे हरिभजनाचं व्यसन करा. म्हणून मी म्हटलं, व्यसन शब्द कधी ठरवू शकत नाही ते चांगलं आहे का वाईट आहे. व्यसन कशाचं याच्यावरून ते सकारात्मक आहे का नकारात्मक आहे हे ठरतं. विठाला तसं आशा सुद्धा नेमकी कशाची याच्यावरून ती चांगली का वाईट आहे. अरे जर आशा संसाराची असेल तर ती वाईट आहे, माईक पदार्थाची असेल तर ती वाईट आहे, काम क्रोध मद मत्सरात अडकवणारी विषयाची असेल तर ती वाईट आहे. पण ती जर परमात्मा भेटीची असेल, परमात्म्याकडे नेणारी असेल तर तिला कसं आपण वाईट म्हणणार. विठाला म्हणून अण्णा आमचे गुरुजी म्हणायचे, बाबा हो पोरांनो, अरे वाङ्मयाचा अर्थ लावता आला पाहिजे. अर्थ कळणं खूप गरजेचं आहे. बोलायला खूप सोपं आहे, पण अर्थ कळायला अर्थदृष्टी खूप अवघड आहे. कारण अर्थ जर कळाला नाही तर अर्थाचा अनर्थ होतो, नवे नवे कधी कधी फजिती होते. विठाला रामायण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. रामायणातलं प्रत्येक पात्र, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्रसंग आपण अनुभवतो, वाचतो, ऐकतो, सांगतो. रामायणातल्या संदर्भातलं एक उदाहरण सांगतो बघा, अर्थासाठी बोलतोय मी. 2 जण नवरा बायको होते. 6 महिन्याचा काळ उलटून गेला होता लग्नाला. बसल्या बसल्या एकदा त्या पत्नीनं त्या पतीला म्हणजे त्या नवऱ्याला म्हणायला सुरुवात केली, म्हणे का हो 6 महिने झाले आपल्या लग्नाला, पण अजून एकदा सुद्धा तुम्ही माझं तोंड भरून वर्णन केलं नाही. ऐकायलात ना तुम्ही? हा, अहो 6 महिन्याचा काळ गेलाय, पण कधी काय माझी तोंड भरून स्तुती केली नाही, वर्णन केली नाही. काय लोकांचे नवरे वर्णन करतात, पण तुम्ही अजून एकदा सुद्धा वर्णन केलं नाही. जरा एखादी चारोळी म्हणून, कविता म्हणून, काहीतरी म्हणून माझं वर्णन करायला पाहिजे तुम्ही. त्यानं सांगितलंय, बघ मी आहे अंगठे भादर,
मला ती चारोळेन कवितान हेन तेन अमुक तमुक काही जमत नाही. हा तू चांगली 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 एकदा सोडून 10दा म्हणेल मी. नाही 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 म्हणे, काहीतरी असो काव्यामध्ये वर्णन झालं पाहिजे, कविता चारोळी काहीतरी म्हटली पाहिजे. ती म्हणला बाई मला काही हे जमणार नाही. आता नाही म्हणल्यास तिथं राग आला. राग आल्याबरोबर बोलायची सोय नव्हती, पण यानं विचार केला आता राग तर आलेला आहे, कसा तरी शांत करावा. म्हणून याने म्हणायला सुरुवात केली, बरं जाऊ दे मला तर काही येत नाही म्हणे, पण तू शिकलेली सवरलेली 4 अक्षरं तुला येतात, तू माझं वर्णन कर, कुठं बिघडलं? मला जमत नाही पण तुला जमतं ना, तू माझं वर्णन कर. आता हिला अगोदरच राग आलेला होता आणि मग रागाच्या भरात ही म्हणून गेली, हो करते मी वर्णन. वा वा वा, याची कॉलर टाईट झाली. माझं वर्णन करणार? कुठलं राजबिंडा व्यक्तिमत्व, राजकुमार काहीतरी मला म्हणते की काही, म्हणून आपला छाती पुढं करून वर्णन ऐकू लागला. आणि तिनं केलं. आता तिला आलेला होता राग, मग रागाच्या भरात तिनं वर्णन केलं. काय वर्णन केलं सांगतो ऐका. मेघनादारी तात वदेजा नराला, ते नाम आहे 12 महातील 5व्याला. त्याची संहिता पूजिती अस्तमानी, तैसे तुम्ही मजला दिसता वो मनी. कळालं का? तैसे तुम्ही दिसता वो मनी एवढंच कळालं म्हणावं महाराज, बाकी काहीच कळालं नाही. विठाला तेवढंच त्यानं हे ऐकलं. वा 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 म्हणला, बस माझ्या बायको सारखी बायकोच नाही म्हणला. काय वर्णन केलंय माझं, अशी कविता अशी चारोळी कोणीच केली नसल. नाचतच निघालं ना राजे भाऊ. बस म्हणला लय चांगली माझी बायको, माझ्यासारखी कोणाचीच बायको नाही. त्याचे पाय जमिनीवर टेकना अण्णा, एवढं नाचायला लागलं. आणि दुसऱ्या दिवशी उग मनात विचार आला, म्हणला वर्णन केलंय खरं, पण याचा अर्थ काय होतोय नेमका? हा बघ, हुशार माणूस अनुभवी माणूस एक बघितला आणि त्याच्या समोर त्यानं सांगितलं, मेघनादारी तात वदेजा नराला, ते नाम आहे 12 महातील 5व्याला. त्याची संहिता पूजिती अस्तमाने, तैसे तुम्ही मजला दिसता वो मनी. ऐकल्याबरोबर त्या समोरच्या माणसाला अर्थ कळाला. तो म्हणला काय नाही, चांगलं म्हणली, जाय घरी. कारण त्याला माहिती होतं ते वर्णन काय. असं म्हटल्याबरोबर नाही नाही म्हणला, वर्णनाचा अर्थ कळाला पाहिजे, शब्दाचा अर्थ विचारायचा आहे मला, म्हणून तर तुमच्याकडे आलोय. अरे जाय रे बाबा, जाय घरी, तू नको नादी लागू तू. नाही 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 सांगावं लागतंय म्हणला, म्हणून तर आलोय म्हणला, कालपासून डोक्यात गुंगायले म्हणला. बरं म्हणला आता सांगायचंय तर ऐक. मग त्यानं अर्थ सांगायला सुरुवात केला. अण्णा ऐका, मेघनाद अरितात. मेघनाद, आता मेघनाद कुणाचं नाव आहे? रामायणात कुणाचं नाव आहे मेघनाद? इंद्रजिताचं. असं जरा जोरात सांगा की. हा, मेघनाद म्हणजे इंद्रजित. अरितात, अरि म्हणजे शत्रू. मेघनादाचा म्हणजे इंद्रजिताचा शत्रू कोण? लक्ष्मण. अरितात, तात म्हणजे वडील. मेघनादाच्या शत्रूचा वडील म्हणजे इंद्रजिताचा शत्रू लक्ष्मण. आणि लक्ष्मणाचा वडील कोण? अरे लक्ष्मणाचा वडील कोण? ह्या लक्ष्मणाचा नाही, रामायणातल्या लक्ष्मणाचा. लक्ष्मणाचा वडील दशरथ. मेघनाद अरितात वधीजा नराला, त्या दशरथानं ज्याचा वध केला असा. कोण? दशरथानं कोणाचा वध केला होता? श्रावण बाळाचा. सोपं आहे की. वधीजा नराला, ते नाम आहे 12 महातील 5व्याला. ते नाव म्हणजे श्रावण हे नाव 12 महिन्यातील 5व्या महिन्याला आहे. मोजा तुम्ही मग, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, कुठंच श्रावण नाही की अण्णा? मराठी. हा, तिथं तर आमचा प्रॉब्लेम आहे हो. आम्हाला इंग्रजी येते, मराठीकडे आमचं जरा दुर्लक्ष आहे. हा, 12 म्हणजे जे मराठी 12 महिने आहेत त्यातल्या 5व्या महिन्याला ते नाव आहे. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ आणि श्रावण. श्रावणापर्यंत आम्ही आलो. मेघनाद अरितात वधीजा नराला, ते नाम आहे 12 महातील 5व्याला. त्याची संहिता पूजिती अस्तमाने, त्या श्रावण महिन्याच्या अमावस्याला, दिवस मावळायच्या वेळी ज्याची पूजा केली जाते
तैसे तुम्ही मजला दिसता ओ मनी विठाला विठाला अण्णा भरपूर जण हसायलेत याचा अर्थ आपल्याला सगळ्याला कळलं. ज्याला कळलं नसेल त्याला सांगतो ऐका. श्रावण महिन्याच्या आमोशाला ज्याची पूजा केली जाते, म्हणजे श्रावण महिन्याच्या आमोशाला काय असतं? पोळा. पोळा नाही, बैल पोळा. हा, श्रावण महिन्याच्या आमोशाला असतो बैल पोळा. आणि त्या पोळ्याच्या दिवशी दिवस मावळता कोणाची पूजा केली जाते? बैलाची. अरे पोळ्याच्या बैलासारखा तू दिसतोस विठाला. आता पोळ्याचा बैल म्हणल्यास त्याला काही गुदगुल्या झाल्या असतील होय अण्णा? आताच जातो मला दाखवितो, मला बैल म्हणते, मला बैल म्हणते. ते मला अरे उग बस र, नको जास्त फडफड करू. झाकली मोठ 1.25 लाखाची. मी कशासाठी सांगितलं? विनोदाचा भाग सोडा, अर्थ कळाला नाही म्हणून एवढी फजिती झाली. विठाला अशा शब्द जरी नकारात्मक अर्थाने आपण घेत असलो तरी या ठिकाणी त्याचा सकारात्मक अर्थ घ्यावा लागतो. कारण परमात्मा भेटीची आशा आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा रे तुझ्यासाठी माझी तळमळ चालू आहे रे, तुझ्यासाठी तर माझं मन तीळ 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 तुटतंय. आणि म्हणून ही तळमळ तुला कळावी म्हणून मी तुझ्याकडे विनंती करतोय. विठाला ज्या भक्ताची स्थिती विरहाची आहे ना, त्या भक्ताचं मन कितीही सुखकारक उपचार समोर असले तरी त्याच्यामध्ये रमत नाही. उलट दुःखाची अनुभूती जरी स्वतःला आली तरी मनाचा ध्यास मात्र परमात्मा तत्वाकडे लागलेला असतो. संबंध जीवन ज्या राधेनं परमात्म्याच्या संबंध जीवनात घालवलं, सहवासात घालवलं, जेव्हा परमात्मा निजधामाला निघून गेले, ऐका जरा, राध्या दुःखामध्ये कोसळली. जर परमात्माच निघून गेला असेल तर जगून काय उपयोग? प्राणत्याग करावा म्हणून राधा जंगलात आली. पण प्राण देण्याच्या अगोदर डोळे भरून त्याला एकदा पाहावं म्हणून झाडाच्या बुंद्याला पाठ टेकून राधा मनोमन त्याचं चिंतन करते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. तो परमात्मा मला पाहायचा आहे म्हणून राधा तळमळीनं त्याचं चिंतन करते, स्मरण करते. पण गंमत अशी होती, ज्या झाडाच्या बुंद्याला पाठ टिकून राधा बसली होती त्याच झाडावरती एक कावळ्याचं घरटं होतं. कावळा आणि त्याची पत्नी त्या ठिकाणी राहत होते. एवढंच नाही तर काही काळानं ती कावळीन पिल्लाला जन्म देणार होती. अशा अवस्थेत त्या कावळ्याच्या पत्नीनं कावळ्याला विनंती केली, मालक अहो मांस खाण्याची इच्छा मला झाली आहे. आणि या अवस्थेमध्ये पत्नीची इच्छा पतीने पूर्ण करावी लागते. हो, मला मांसाचा तुकडा द्या ना आणून. विनंती केल्याबरोबर कावळ्याने सांगितलं, काळजी करू नको, आत्ता जंगलामध्ये जातो, एखादं श्वापद मरून पडलेला असेल, एखादा प्राणी एखादा पशु कुठंतरी मेलेला असेल, मांसाचा तुकडा आणतो आणि तुझ्या समोर ठेवतो. म्हणून निघाला कावळा मायबाप. वन 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 फिरला, पण दिवसभर फिरून सुद्धा दुर्दैवानं मांसाचा तुकडा नाही मिळाला. हताश होऊन निराश होऊन संध्याकाळच्या वेळेला तो कावळा परत आला. घरट्याच्या दारात आल्याबरोबर चेहरा पाहून त्या कावळीने ओळखलं, काम झालेलं नाही, काहीच बोलली नाही. पण कावळ्याच्या मनात ती गोष्ट टोचत होती. दुसरा दिवस उजडला. दुसऱ्याही दिवशी नव्या उमेदीने नव्या इच्छेने तो कावळा मांसाचा तुकडा आणण्यासाठी जंगलामध्ये निघाला. वन 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 दिवसभर फिरला. दुर्दैवानं त्याही दिवशी त्याला मांसाचा तुकडा नाही मिळाला. हताश होऊन निराश होऊन खालीमान घालून घरट्याकडे निघाला. पण जात असताना झाडाच्या बुंद्याला पाठ ठेकून बसलेली राधा त्याने पाहिली. जिवंत आहे का मृत आहे म्हणून तो राधेच्या जवळ गेला. पाहिलं, केस पांढरे झालेले आहेत, हातापायाची हालचाल होत नाही. एवढंच काय, डोळ्याच्या पापण्या सुद्धा मिटत नाहीत. ही अवस्था पाहिल्यानंतर खात्री झाली ही मेलेली आहे.
आनंदाच्या भरात आपल्या पत्नीकडे गेला, सांगितलं काळजी करू नको, 8 दिवस पुरल एवढा मांस झाडाच्या बुंद्याला पडलेला आहे, आत्ताच जातो आणि तुझ्यासाठी मांस घेऊन येतो. धावत धावत कावळा आला आणि राधेच्या शरीरावरती चोच मारली, एक मांसाचा गोळा काढला आणि आपल्या पत्नीकडे नेऊन दिला. पत्नीने आनंदाने त्याचं स्वागत केलं, तो गोळा खायला सुरुवात केली. कावळा थांबला नाही, पुन्हा एकदा खाली आला, पुन्हा त्या राधेच्या शरीराला त्याने चोच मारली, लचका तोडला आणि पुन्हा एक गोळा काढून आपल्या पत्नीला नेऊन दिला. 2-4 वेळेस ही कृती झाल्यानंतर आजूबाजूच्या कावळ्यांनी हे दृश्य पाहिलं आणि सर्वच्या सर्व कावळे त्या राधेच्या अंगावरती आले. क्षणार्धामध्ये राधेचं शरीर रक्तबंबाळ झालं, इजा पोहोचू लागले, ते कावळे लचके तोडू लागले, मांस खाऊ लागले.